नमस्कार मंडळी. मी बबनराव पाटील. फ्लाइंग मोमेंट्स नितीन तेंडुलकर हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, हा आमचा आता 3रा महिना सुरू होतोय. म्हणजे याच्या अगोदर आम्ही 8 व्हिडिओ केलेले आहेत. आता आम्ही लवकरच डबल फिगर मध्ये जाणार आहोत, कारण तेंडुलकर फॅमिली म्हणजे त्यामुळे संख्यांमध्ये त्यांना खेळायला खूप आवडतं. त्यामुळे आता आम्ही लवकरच डबल फिगर मध्ये जाणार आहोत. आज नितीन दादा कुठली गोष्ट घेऊन येतोय ते आज आपण पाहणार आहोत. तर जास्त नमनाला तेल बडाबड न घालता आपण डायरेक्ट नितीन दादाकडे बोलू. नितीन दादा, आज तू कोणती आम्हाला गोष्टी सांगणार आहे? सर्वप्रथम उडतासाठी सर्वांचे स्वागत, नमस्कार. विमानाच्या आतमध्ये सुद्धा काही अपघात घडतात, म्हणजे तुला कल्पना आहे का? अजिबात नाही. विमानाच्या बाहेर अपघात होतात हे पण हे पहिल्यांदाच ऐकलं की विमानाच्या आतमध्ये अपघात होतात. कारण ते मीडिया तर सोडच, बाहेरच्यांना सोडच, विमानातल्या प्रवाशांना सुद्धा ते माहित नसतं. अरे बापरे. आणि म्हणूनच त्या विमानातल्या अपघाताच्या संदर्भात आजची गोष्ट आहे. वेगळा विषय काहीतरी. त्या आता एकदा आम्ही सर्व्हिस वगैरे झाली होती आणि गॅलिंग मध्ये एक सिनियर पर्सन होता, माझा मित्र होता, चांगला होता, बालचंद्रन नाव त्याचं. आपण घेऊया आता, कारण खरं नाव वेगळं असेल. हो ठीक आहे, पण आपण जो पण आणि मी गप्पा मारत होतो. मग त्यांनी सर्व्हिस वगैरे झाली असल्यामुळे नंतर मग रिलॅक्स करण्यासाठी त्यांनी एक सिगरेटचं पॉकेट 555 काढलं. त्यावेळेस स्मोकिंग अलाउड होतं, हे तुला सांगतो. मला वाटतं 93 किंवा 95 पासून एअर इंडियामध्ये स्मोकिंग बॅन केलेलं आहे. ओके. बाकीच्या एअरलाईनचं मला माहित नाही, त्यांनी स्मोकिंग झोन वेगळे ठेवले असतील तर मला माहित नाही एक्झॅक्टली. पण 93 94 पासून मला वाटतं काहीतरी त्यांनी बॅन केलेलं आहे. त्याच्या आधीची ही गोष्ट आहे अर्थातच. त्यांनी पाकिट काढलं, सिगरेट काढली, निश्चित गावली, मला ऑफर केली. म्हटलं नो थँक्स. म्हणाल तू कधी ओढलीच नाही का? म्हटलं नाही, ओढत होतो मी, 8-10 वर्ष ओढली, पण म्हटलं मी स्टॉप केली. आणि त्याच्यानंतर आता मी 5 सप्टेंबर 1993 मी सोडलेली आहे. अरे बापरे. कम्प्लीट. आणि आता त्याला 32 वर्ष होऊन गेले. आय एम नॉट मिसिंग ऍट ऑल. मला सिगरेटचं स्पेलिंग सुद्धा आता येत नाही. व्हॉट एव्हर इट इज. मी त्याला सांगितलं. तो म्हणाला यू आर लकी. म्हणजे का रे लकी? तो म्हणाला की मी 8 वर्ष सिगरेट सोडलेली होती. म्हटलं मग का चालू केलीस परत? तो म्हणाला त्या फ्लाईटवर फ्रस्ट्रेट झाला होता. फ्लाईटवर तो प्रसंग घडला ना, अँड आय ब्लडी स्टार्टेड स्मोकिंग, असा त्यांनी हाता पडला. म्हटलं काय झालं असं? त्याने स्टोरी सांगायला सुरुवात केली. विमानातला अपघात. तर मला 7चं डिपार्चर होतं. सकाळी 7ला ब्रेकफास्ट देतात प्रवाशांना, त्याप्रमाणे. आणि आम्ही ब्रेकफास्ट देणार होतो. मागच्या झोन मध्ये होतो आम्ही. मागे झोन होता, 120 प्रवासी त्याच्या झोन मध्ये होते. तो प्रमुख होता. त्याच्याबरोबर एक असिस्टंट फ्लाईट पर्सन ही त्यावेळेस डेसिग्नेशन होती. तो याला सहाय्य करणार आणि त्याला बिल टेक ओव्हर करणं हे काम असायचं. जेवणाचे ट्रेस बरोबर आहेत की नाही 120 लोकांसाठी, आणि मिल्स बरोबर आहेत की नाही. म्हणजे आता मिल्स मध्ये काय असणार तर नॉनव्हेज असणार, ऑमलेट्स असतात, सॉसेज असतं, ब्रोकोली असतो मस्तपैकी, आणि बेक पटॅटोज असतात त्या फॉइल मध्ये, त्याला कॅझरोल म्हणतात. आणि व्हेज मध्ये काय असणार, उपमा असतो आणि इडली सांबार, वडा, किंवा मग आलू छोले पुरी वगैरे असं, पराठा असं, नॉर्थ इंडियन्स असं काहीतरी असतं. मॅनिफेस्ट प्रमाणे ते मिल्स दिलेले होते. आता काय झालं माहिती ना, 2 अवन्स होते, ते फेसिंग विमानाच्या शेपटीच्या दिशेने होते, उघडणारे होते. अच्छा. कळलं? आणि बाकीचे 4 अवन्स होते ते फेसिंग फ्रंटला होते. अच्छा. आता कसं ऑफिसमध्ये आणि काम करणं आणि विमानात काम करण्याचा फरक इथेच पडतो की आता ही बुद्धाची मूर्ती इथे आहे. आता आपण सोडून गेलो, समजा हे आपलं ऑफिस आहे आणि आपण सोडून गेलो, लॉक लावून गेलो, उद्या सकाळी आलो तरी इथेच दिसणार. हो बरोबर. कारण तिथे कुठचा फोर्स नाहीये. बरोबर.
पण विमानात कसं टेक ऑफ असतं, म्हणजे मग हे सगळं खाली येणार. ओके. किंवा लँडिंग असतं, लँडिंग असलं की हे पुढे पुढे जाणार. किंवा मध्ये टर्ब्युलन्स असतो, म्हणजे ते परत इकडे तिकडे येऊन पडणार. हो हो हो. म्हणजे विमानात महत्वाचं काय असतं की यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट ऑल द टाइम. यू आर ऑन युअर टूज ऑल द टाइम. अलर्ट राहावं लागतं. आणि फ्लाईट सेफ्टी आणि सिक्युरिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि तेच तर नेमकं झालं. तो जो नवीन मुलगा होता तो जरा नवीन असले की थोडं गडबडतो ना माणूस, गडबडतो, गोंधळतो. सगळं काम वगैरे त्याला पहिल्यांदाच असतं, तेवढा अनुभव नसतो. त्या गडबडीत त्यांनी ते अवन्स म्हणजे ज्याच्यामध्ये मिल्स ठेवलेले असतात, ही मिल्स कुठून येतात माहिती आहे ना, तर ती केटर केली जातात ताज किंवा अँबेसेडर कडून. ओके. ऑमलेट्स मुलायम वगैरे सुंदर असतात चवीला. आणि 48 समजा 24 एका अवन मध्ये आहेत, 24 एका अवन मध्ये आहेत, म्हणजे किती झाले 48 50 इथे होते. आणि विमानाला रनवेवर कमांडरने अनाऊन्स केली की क्रू टू टेक देअर पोझिशन्स. अर्थातच सीट बेल्ट लावून बसावं लागतात. सगळे बसले, पेटी बांधलो, बसले जागे सगळे. झालं आणि विमानाने सुरुवात केली, वेग घेतला आणि अलगत टेक ऑफ घेतला. जसा टेक ऑफ घेतला 45 अंशाने ते वर 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 चाललं. आणि ह्या तरुण मुलाने काय झालं माहिती, गोंधळ काय झाला, तो सहाय्यक जो होता असिस्टंट तो गोंधळलेला होता. त्यामुळे तो लॉक लावायचं विसरला ते अवनचा. त्याचा परिणाम काय होणार, त्या अवनची दारं ओपन झाली आणि त्यातनं ती केज असते लोखंडी, त्याच्यामध्ये ट्रेज असतं आणि त्या प्रत्येक ट्रेवर 4-4 ऑमलेटच्या फॉइल्स ठेवलेल्या असतात. म्हणजे इथे 6 आणि इथे 6 म्हणजे 24 आणि 24 48. ते सगळं आलं बाहेर. आणि धडाधड धडाधड जसं विमान वर जायला लागलं, धड 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 सगळे ऑमलेट्स आणि त्या कॅझरोल्स येऊन खाली फुटायला लागल्या. ऑमलेट्स त्यातले बाहेर पडायला लागले आणि जमिनीवर ऑमलेट्सचा चिखल व्हायला सुरुवात झाली. जमीन म्हणजे आता फ्लाईटची जमीन असते, त्या गॅलीमध्ये जमीन असते ना मध्ये, तिथे सगळं पडतंय धाड 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 धाड. आणि तो म्हणाला की आम्ही बसलोय क्रू रेसमध्ये, क्रू रेस नाही सॉरी क्रू सीटवर, आणि सीट बेल्ट ऑन आहे आणि विमान तर अजून वर चाललंय, त्यामुळे आम्ही उठूही शकत नव्हतो आणि काही करूही शकत नव्हतो. आणि ती खाली सगळी मिल्स पडून त्याचा चिखल होताना पाहू शकण्या पलीकडे आम्ही काहीही करू शकत नव्हतो. हताशपणे मी ते सगळं फक्त बघत होतो. धाड धाड कोसळतायत, धाड धाड कोसळतायत, धाड धाड कोसळतायत. आणि ते हताशपणे बघण्या पलीकडे मी काहीही करू शकत नव्हतो, कोणीच काही करू शकत नव्हतं. प्रश्न आता असा होता, प्रवासी त्यांना ब्रेकफास्ट द्यायचा कुठून, कारण एअरक्राफ्टवर 30,000 फुटावर काही शिजत नाही, काही नवीन निर्माण करता येत नाही, द्यायचा कुठे, मोठा प्रश्नच होता. आणि प्रवाशांचं पण चूक नाही, कारण ते 7 वाजता डिपार्चर म्हटल्यावर त्यांना 3 तास आधी रिपोर्ट करायला पाहिजे, 4 वाजता घरून 2 किंवा 3ला निघायला पाहिजे. त्याच्या आधी बॅग पॅक करणं म्हणजे रात्रभर झोपले नसतो. त्यातून इमिग्रेशन कस्टम मधून येणार म्हणजे थकलेले असतात, त्यांना काहीतरी खाणं झालं की त्याला आधार पाहिजे. थोडक्यात खिडक्या बंद केली की झोपू जातात आराम. आता 50 प्रवाशांचं अन्नाचं काय करायचं, म्हणजे माझं डोकंच चालेल ना. लेवल झालं फ्लाईट, पण मी डोकं धरून गच्च मी त्या असिस्टंटला रागवायचं पण विसरलो. डोकं गच्च धरून मी विमानात बसून राहिलो. कितीतरी वेळ उभा होतो, पण म्हटलं काहीतरी केलंच पाहिजे, पण डोकंच चाले ना. बस एवढी त्याला सांगितलं, म्हटलं जा आणि पुढून 555ची, त्याचा एक मित्र होता, 555ची एक पॅकेट घेऊन आणि त्याच्या 4-5 सिगरेटी मी फसा ओढल्या फ्लाईटमध्ये, कारण त्यावेळेला अलाउड होतं ना. त्या भसा उडल्या. तेव्हा कुठे मी माणसात आलो आणि मग विचार करायला लागलो. पण त्यामुळे माझं हे चालू झालं, ते काय आता बंद होत नाही. अर्थात
क्रूला ते पुढे लीक झालं बातमी, तर एअर इंडिया क्रूचं किंवा आपल्या इंडियन लोकांची ही एक चांगली गोष्ट आहे की एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. तसं तर आपण वी आर नॉट टू प्रोफेशनल पीपल. कोणी अडचणीत सापडलाय तर आपण आपली कामं सोडून त्याला मदत करायला जातो, आणि तेच एअर इंडियातल्या क्रूनी सगळ्यांनी केलं. पुढच्या भागात जे कामं करणारी होती त्या सगळ्यांनी आपापली कामं भराभर आटोपली आणि मागे आली. आणि त्यांनी काहीतरी जुगाड केला. जुगाड म्हणजे चांगल्या अर्थाने घे की त्यांनी अशा रीतीने काही फर्स्ट क्लास मधली मिल आणली, एक्झिक्युटिव्ह मधली आणली, स्वतःची क्रू मिल्स ऍड केली आणि सर्व पॅसेंजर्सना व्यवस्थित खाणं ऍडजस्ट केलं. त्यातल्या एकाही पॅसेंजरला कळलं नाही की मागे काहीतरी घडलेलं. हा जो अपघात गंभीर होता, नाही म्हणत. तसाच दुसरा एक अपघात सांगतो की एक जण असाच फर्स्ट क्लास मध्ये काम करताना फर्स्ट क्लासच्या 4 फूट अंतरानं, आता इथून ही भिंतच्या जरा पुढे कॉकपिटचं डोअर होतं आणि तो कार्टवर ते लॉक लावायचं विसरला. लँडिंगला काय होणार, फोर्स असा जातो ना खाली, जाऊन धाडगण कॉकपिटवर आपटलं. आता कॉकपिटचे सुद्धा टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेस लॉक असतात आतून, चांगले बुलेट प्रूफ हे असतात, त्याच्यावर परिणाम होत नाही. पण कमांडरना हे करावं लागतं ना, कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. ते त्याने हानी कुठची झाली नाही, ही म्हणजे थोडस एक प्रकारचा बेजबाबदारपणा झाला ना. त्यामुळे लँडिंग नंतर ज्यांनी कोणी ही भानगड केली आहे त्याची बिनपणाने हजामत झालेली आहे. नक्की. आणखीन एक गंभीर प्रसंग टळला क्रूच्या अलर्टनेसमुळे आणि अवेअरनेसमुळे. लक्षात घे, ती बरेचदा 7 वाजता डिपॉर्चर आहे तर 6 वाजता 1 तास आधी क्रू आतमध्ये येतो. का तर सर्व एअरक्राफ्ट व्यवस्थित आहे आणि एव्हरीथिंग इज वर्किंग आहे. आणि ज्याला मिसा प्ला असं नाव दिलं जातं, मिसा प्लास, ते फ्रेंच वर्ड आहे, म्हणजे पूर्वतयारी. फ्लाईटची जी पूर्वतयारी करतात त्यासाठी ते लवकर येतात. तेव्हा एका त्याच्या खाली वायर सापडली, वायर सारखं दिसलं. त्यांनी इतर 4 जणांना सांगितलं, सिक्युरिटीला बोलवलं, सिक्युरिटीला संशय आला, त्यांनी बॉम्ब स्क्वॉडला बोलवलं, बॉम्ब पथकाला, स्निफर डॉग्स आले. त्यांना कळलं की कुणीतरी डिपार्चरला म्हणजे बिफोर टेक ऑफ ऑनली खाली टाइम बॉम्ब लावून ठेवलेला. अरे बापरे. तिथेच तो डिफ्यूज, ही बातमी पेपरात आली. ताबडतोब तिथे डिफ्यूज केला गेला. म्हणजे ह्याचं 100% क्रेडिट मी कोणाला देईन, क्रूला. अच्छा. आणि म्हणून आपण म्हणतो ना की त्यांची कामं काय असतात. आपले जीव आपण प्रवासी म्हणून जातो. 200-300 प्रवाशांचे जीव कोणाच्या हातात असतात, कमांडरच्या हातात असतातच. त्याचबरोबर अलर्ट, क्रूचा जो अलर्टपणा असतो, त्यांची सावधानता असते, जबाबदारी असते, आणि ह्याच्यामुळे आपला प्रवास सुखकारक आणि सुखरूप होतो. आणि ह्यालाच आपण एक फ्रेंच वर्ड आहे तो मी वापरतो बघ, बॉन व्होयेज. तो फ्रेंच हे का वापरतो, कारण एअर इंडियाचे जे जनक आहेत GRD टाटा सर, ते स्वतः फ्रान्समध्ये जन्मलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांचं पण स्फुरण होतं. आणि बॉर्न व्होयेजचा अर्थ म्हणजे तुमचा प्रवास सुखकारक आणि सुखरूप व्हावा. तर असंच तुम्हा सर्वांचाच प्रवास असाच सुखरूप आणि सुरक्षित व्हावा ही मी आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. बॉर्न व्होयेज. मंडळी, नितीन दादांनी 3 यॉर्कर टाकले. म्हणजे खरंच, म्हणजे मला देखील माहित नव्हतं की विमानामध्ये असे काही अपघात होतात. आज यांच्यामुळे माझं अज्ञान दूर झालं आणि बहुतेक काही लोकांचं, तुमच्यातल्या लोकांचं देखील दूर झालं असेल. पण गमतीशीर मध्ये अपघात सांगितले. तर आपण विमानात बसताना थोडस नितीन दादाचा व्हिडिओ आठवा, आणि असं काही होणार नाही, पण झालं तर तुम्ही सतर्क राहाल हीच एक अपेक्षा ठेवतो. तुर्तता आम्ही दोघं इथे थांबतो. धन्यवाद. अनुज्ञा असावी.